राम राम मंडळी, शुभ सकाळ. तुम्हाला तर माहिती आहे आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि कालपासून सुरू झाली आहे शाळा. आता मुलांना टेन्शन अभ्यासाचं आणि आम्हाला टेन्शन रोज टिफिनमध्ये काय द्यायचं ते. तर आज मी देत आहे भेंडीची भाजी, कारण ती गुंजनला खूप आवडते आणि तिच्यासोबतच तिच्या मैत्रिणी ज्या आहे ना त्यांनाही ती भेंडीची भाजी खूप आवडते. पण तिला भेंडीच्या भाजीमध्ये कांदा नाही, लसूण नाही, काहीही नाही, फक्त जिरं मोहरी आणि तिखट मग मी वरूनच टाकते, कारण काहीच नसते त्याच्यात आणि तसंच तिखट जळून जाते. मग पोळी पण रेडी आहे. हा बघा, हा तर आपला झोपला होता अधिराज, तो चादरी सोबतच चादरच घेऊन आला किचनमध्ये. आणि तिचा टिफिन पण रेडी आहे, कारण व्हॅन तिची पटकन येऊन जाते आणि तिचं काही पटकन व्हॅन येऊन जाते तरी आमच्या बाईचं काही सरत नाही पटकन. म्हणून बॉटल बॅग वगैरे सगळं नीट आहे की नाही ती तर तसं भरून ठेवते म्हणा, पण मला एकदा लक्ष द्यावंच लागते जाताना, कारण गडबडीमध्ये काही विसरून न गेली पाहिजे ना ती, म्हणून. आणि तिचं पण खाऊन झालेलं आहे, कारण मी तिला शाळेत जाताना काहीतरी खाऊनच पाठवते, कारण ती खात नाही म्हणते. पण गेल्यानंतर मग शाळेतून जेव्हा येते ना तेव्हा ती म्हणते मम्मी मला भूक लागली होती. मग व्हॅनमध्ये पोटात कसं तरी होत होतं. ती बॅग जेव्हा मी घेऊन बघितली ना, खरोखर इतकी भारी आहे ती बॅग. तिला म्हटलं चल मीच जाते स्कूलमध्ये, आणि व्हॅन आली आहे आणि ती गेली आहे स्कूलमध्ये. आता मला टाईमपास करायचा का थोडाफार, अधिराज उठलेला आहे, त्याला दूध द्यायचं आहे. पण मी म्हटलं थोडंसं खूप सुंदर फुलं लागले होते, मी ते तोडलं, छान लावून बघितलं, खूप छान वाटत आहे ना. मला खूपच आवडतात फुलं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा.